गुन्हेगारांचा कर्दळकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठीचे बनावट जामीनदार आणि वकिलांचे रॅकेट पडण्यास पोलिसांना यश मिळाले। 2 वकिलांसह 11 जणांना अटक करून त्यांच्याकडून 95 रेशन कार्ड, 11 आधार कार्ड, कागदपत्रे जप्त देखील करण्यात आले आहे। आणि मुख्य म्हणजे यामध्ये कोर्टातील स्टाफचाही सहभाग निष्पन्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। कारागृहामध्ये असलेल्या गुन्हेगाराला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदार उभे करून त्याला जामीन मिळवून देण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यापासून कोर्टात हे सर्व खरे असल्याचे भासून न्यायालयाची दिशाभूल करून जामीन मिळवून देण्याचे रॅकेट गुन्हेगारांनी उघड केले। पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त करत 2 वकिलांसह 11 जणांना अटक केली आहे। त्यामध्ये वकिलांबरोबर कोर्टातील स्टाफचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालं। ॲडव्होकेट असलम गफूर सय्यद वय 45 राहणार वैतुवाडी हडपसर आणि ॲडव्होकेट योगेश सुरेश जाधव वय 43 राहणार हडपसर अशी अटक केलेल्या वकिलांची नावे आहेत। यातील मुख्य आरोपी फरहान उर्फ बबलू शेख राहणार वैतवाडी हडपसर आणि ॲडव्होकेट नरेंद्र जाधव हे इतर 2 वकिलांशी संगनमत करून इतरांच्या मदतीने बनावट जामीनदार उभे करून जामीन करण्यास मदत करत असत। त्याचा मोबदला म्हणून रोख स्वरूपामध्ये पैसे घेत आहेत असा कबुली जबाब न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या संतोष कुमार शंकर तेलंग याने न्यायालयामध्ये 15 जानेवारी रोजी दिला। त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली। याबाबत पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत या रॅकेटची माहिती दिली। पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुन्हेगारांना कोणीही लायक जामीन मिळत नसे, त्यांना जामीनदार होण्यासाठी लोक घाबरत असतात। त्यामुळे अशा गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी काही वकिलांच्या साथीने एक बनावट जामीनदाराचे रॅकेट निर्माण झाले होते। बनावट जामीनदार हे न्यायालयामध्ये येणाऱ्या गुन्हेगारांच्या नातेवाईकांना हेरून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करत असत। त्यानंतर ही टोळी बनावट जामीनदार आणि त्यांच्या दुसऱ्या नावाने आधार कार्ड, रेशन कार्ड आणि ऑनलाईन 7/12 वरील नावात बदल करून ते कागदपत्रे तयार करत होते। रेशन कार्ड खरे वाटावे म्हणून त्यावर पुरवठा विभागाचे उपायुक्तांचे रबरी स्टॅम्प मारून खोटी सही करीत होते। त्याद्वारे त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करून संबंधित कोर्टातील सहाय्यक अधीक्षक नाझर यांच्याकडून बनावट कागदपत्रे पडताळणी करून खरे असल्याचे प्रमाणित करायचे। न्यायालय समक्ष जामीनदारांना हजर केल्यावर वकील आणि बनावट जामीनदार हे खरे असल्याचा आव आणण्यात आणि न्यायालयाची दिशाभूल करून जेलमधील गुन्हेगारांना जामीन मिळवून देत असे। वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाला पोलिसांच्या या बनावट जामीनदाराच्या रॅकेटबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।